बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे ती पावसासंदर्भातली मुंबईतून। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय आणि या मुसळधार पावसामुळे मुंबईतल्या मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे। मुलुंड आणि घाटकोपर दरम्यान पाणी साचल्यानं दोन्ही बाजूने लोकल वाहतूक जवळपास ठप्प झाली आहे। भायखळ्यापासून डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, तर अप दिशेची वाहतूकही ठप्प नसली तरी अत्यंत मंद गतीने सुरू आहे। पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालेला आहे, त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते। चाकरमान्यांच्या ऐनवेळी घरी जाण्याच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा कोलमडलेली आहे। मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचलेलं आहे। घाटकोपर ते ठाणे दरम्यान रुळांवर पाणी साचलेलं आहे। कुर्ला स्टेशन परिसरातही पाणी साचलेलं आहे। परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी प्रत्येक रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते आहे। मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटकोपरमध्ये रुळांवर पाणी आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। रुळांवर पाणी आल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प होत आलेली आहे। डाऊन दिशेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, सध्या काय स्थिती आहे? आपण जर बघितलं हेमाली तर घाटकोपर ते कांजूरमार्ग तसेच मुलुंड या दरम्यान मध्ये पाणी ट्रॅकवर साचलेलं आहे। जवळपास सगळेच ट्रॅक पाण्याखाली गेलेले पाहायला मिळतात। त्यामुळे सध्या जी डाऊनची वाहतूक आहे म्हणजेच कल्याण डोंबिवलीकडे जाणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या पूर्णपणे बंद करण्यात आलेल्या आहेत। तर येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्या बऱ्यापैकी धीम्या गतीने सुरू आहेत। त्यामुळे इंडिकेटर्स देखील आपण जर आता स्टेशनवर बघितलं तर पूर्णपणे रिकामी इंडिकेटर्स दिसत आहेत। बरीच गर्दी देखील झालेली आहे, कारण ही जी वेळ आहे ही चाकरमानी परतण्याची वेळ आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। ठिकठिकाणी रस्त्यावर देखील पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मुंबईतली वाहतूक देखील जी आहे ती संथ गतीने सुरू आहे। बऱ्याच रस्त्यांवर आता पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। चेंबूर असेल, विक्रोळी असेल या ठिकाणी पाणी साचल्यामुळे जे वाहतूक आहे ती देखील मंदावलेली पाहायला मिळते हेमाली। तसंच काही घटना देखील झालेल्या आहेत, जसं की मुंब्रा बायपासला ठाण्याच्या दिशेने जाणारा जो रोड आहे तिथे दरड कोसळलेली आहे। अशा विविध घटना ज्या आहेत त्या घडतायत आणि आपण बघतोय की उद्या सकाळी 8:30 वाजेपर्यंत हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलेला आहे। पाऊस तुफान पडतोय, 2 ते 3 तास झाले कुठल्याही पद्धतीत पाऊस थांबायला तयार नाहीये। त्यामुळे आता उद्या सकाळपर्यंत हा पाऊस कसा पडतोय हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण त्यावरच उद्याची जी मुंबई आहे ती सुरू राहणार की नाही हे उद्याच्या पावसानंतरच कळेल। रस्ते वाहतुकीवर कसा परिणाम झालाय? कारण अनेक ठिकाणी रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलंय, जसं तू सांगितलं मुंब्रा बायपास जवळ दरडही कोसळलेली आहे। नक्कीच मुंब्रा बायपासला जशी दरड कोसळली आहे त्याचप्रमाणे भिवंडीचा जो वाहतूक आहे, कल्याण भिवंडी रोड, नाशिक रोड, तो हायवे जाम झालेला आहे। मोठ्या प्रमाणात तिथे वाहतूक कोंडी झालेली आहे। त्याचबरोबर जो विक्रोळी ठाण्याकडे जाणारा रस्ता आहे तिथे देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक झालेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे आपण बीकेसी जर बघितलं तर बीकेसी देखील वाहतूक कोंडीमुळे मंदावलेली पाहायला मिळते, बीकेसी मधली वाहतूक देखील। त्यामुळे एकंदरीतच संपूर्ण मुंबईची आता कोंडी झालेली आहे, कारण ट्रेन देखील सुरू नाहीयेत आणि दुसरीकडनं वाहतूक कोंडी, त्यामुळे आता जे चाकरमानी आहे ते अडकलेले पाहायला मिळतात हिमाली सध्या। प्रशासनाकडून काही सांगण्यात आलेलं आहे, सूचना करण्यात आलेल्या आहेत? अद्यापपर्यंत प्रशासनाकडनं काही सूचना देण्यात आलेल्या नाहीत, मात्र हवामान खात्याने जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे 8:30 वाजेपर्यंत उद्या रेड अलर्ट असणार आहे। आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर एकंदरीतच सतर्कतेचा जो इशारा आहे तो हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतो। रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक कोलमडताना दिसते, कारण रुळांवर आणि रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळतं आहे। मुंबईतल्या मेट्रो सेवेवर याचा काही परिणाम झालाय मुसळधार पावसाचा? अद्यापपर्यंत त्याची काही माहिती हेमाली आपल्यापर्यंत आलेली नाही, मात्र ती देखील अशाच पद्धतीने जर पाऊस पडत राहिला तर त्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता जी आहे ती सध्या तरी दिसून येते। कारण मी मगाशी म्हटलं त्याचप्रमाणे जवळपास 3 ते 3.5 तास कंटिन्यू पाऊस पडतोय। पाऊस 1 मिनिट देखील थांबायला तयार नाहीये। जर असाच पाऊस पडत राहिला तर मात्र हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्या सकाळपर्यंत नक्कीच कोलमडतील असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय हेमाली।
धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. मुंबईमध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय आणि परिणामी रस्त्यांवर, रेल्वे रुळांवर पाणी आलेलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडलेली आहे.